नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आज आरोग्य विभाग भरती या भरती संदर्भातले 100 महत्त्वाचे वन लाइनर्स बघणार आहोत जे तुम्हाला विविध पदांना येऊ शकतात, ज्यामध्ये आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य विस्तार अधिकारी, पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी, खाली वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, एक्स-रे टेक्निशियन, रक्तपेढी तंत्रज्ञ, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि NRHM अंतर्गत निघणारी विविध कंत्राटी पदे आणि इतर जे पद आरोग्य विभागाअंतर्गत निघतात त्यातील तांत्रिक प्रश्न जे असणार आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे। आपण जे पुस्तक वापरतोय ते तांत्रिक माहितीचा सखोल व परिपूर्ण खजिना, विकास शिंदाळकर, तेजस करपे, सचिन कुरुंद सर लिखित, विजयपथ पब्लिकेशन पुणे यांच्या पुस्तकातून आपण हे दर्जेदार असे 100 वन लाइनर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला सुरुवात करतो आहे। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न इथे पहिल्यांदाच आपल्या समोर येतोय आज, तो म्हणजे वन्यजीव संरक्षण कायदा कधीचा आहे। वन्यजीव संरक्षण कायदा हा प्रश्न विचारला गेलेला आहे, विविध परीक्षांना विचारला गेलेला आहे, पर MPSC ला सुद्धा विचारलेला आहे, ग्रामसेवकला सुद्धा विचारलेला आहे आणि याचं उत्तर आहे 1972। पुढे तोंडाचा कर्करोग कोणत्या रासायनिक घटकामुळे होतो? बघा, तोंडाचा कॅन्सर आणि उत्तर आहे मॉलिब्डेनम असं त्याला म्हटलं जातं। पुढे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत कोणी मांडला, की लोकसंख्येची वाढ कशी होत जाते, लोकसंख्या घटते कशी? तर फ्रँक डब्ल्यू नोटेस्टीन हे नाव लक्षात ठेवायचं आहे। पुढे राष्ट्रीय होमिओपॅथी संस्था, होमिओपॅथी संदर्भातील बोलते आणि ती आहे कोलकात्याला। त्यानंतर राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था जी पुणे या ठिकाणी आहे। राष्ट्रीय क्षयरोग संस्था बँगलोर या ठिकाणी आहे। राष्ट्रीय योग संस्था आपण ज्याला म्हणतोय, आपण बघा आता नवीन योग दिन साजरा केला जातोय, कधी केला जातो, कधीपासून सुरू झाला, हे एकदम लेटेस्ट चालू घडामोडीचे मुद्दे आहेत। आपण यावर स्वतंत्र एक लेक्चर बनवलेलं आहे। मला सांगा कधीपासून आपण योग दिन सुरू केला आणि तो कोणत्या तारखेला करतो आहोत आपण साजरा? दिल्ली या ठिकाणी आहे ही संस्था। त्यानंतर बघा अतिनील किरण कशाला म्हणायची? अतिनील अल्ट्रा व्हायलेट रेज असं आपण ज्याला म्हणतो। ओझोन पट्टा सूर्यकिरणामधील कोणत्या प्रकारची किरण शोषून घेतो? तर ते अतिनील किरण, जे मानवी शरीराला हानिकारक आहे। आता कोरोनाच्या कालखंडामध्ये आपण बघतोय जे ओझोन छिद्र होतं ते कुठेतरी आता कमी होत चाललेलं आहे। म्हणजे जे प्रदूषणाचं प्रमाण आहे, वाहनांचं रस्त्यावरील प्रमाण ते कमी झाल्यामुळे हे घडतंय। पुढे निर्जीव वस्तूमुळे कोणता रोग होतो? बघा, निर्जीव वस्तूमुळे होतोय हा रोग, यामध्ये घटसर्प आणि गोवर। त्यानंतर नाक आणि घशातील स्राव याच्यामुळे रोग होतो आहे। गालफुगी, गोवर आणि इन्फ्लुएन्झा 3 रोग आहेत जे नाक आणि घशातील स्रावामुळे होत आहेत। पुढे आशा कार्यकर्ते, बघा हे महत्त्वाचं पद आहे। आपण बघतो आशा सेविका, आशा कार्यकर्ते, या पदाची सुरुवात कधीपासून झाली? आणि उत्तर येतं मग 1977। त्यानंतर शौचा वाटे उत्सर्जित होणाऱ्या घटकामुळे कोणते रोग होतात? बघा, तुम्ही जे या ठिकाणी शौचात जातात आहात त्या ठिकाणाहून ज्या रोगाचा प्रसार होऊ शकतो त्यामध्ये पोलिओ आणि कावीळ यांचा समावेश करावा लागतो। पुढचा प्रश्न आपण याच्या आधी आला होता तसा, गरोदरपणामध्ये मातेचं वजन किती किलोग्रॅम पर्यंत वाढते? 10 ते 12 kg। आणि त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा, आपण जो रोग आपण ज्याच्याबद्दल खूप सारे प्रश्न बघतो तो म्हणजे रक्तक्षय। हे रक्तक्षय प्रतिबंध करायचं आहे आम्हाला, हेमोग्लोबिनचं प्रमाण वाढवायचं आहे आम्हाला गरोदर मातेच्या शरीरामधील। तर त्या मातेला कोणत्या गोळ्या सेवन कराव्या लागतात? बघा, आणि किती दिवस सेवन करावं लागतात? पहिला मुद्दा फॉलिक ॲसिडच्या गोळ्या आणि दुसरा मुद्दा 180 दिवस, जवळपास 6 महिने फॉलिक ॲसिडच्या गोळ्या घ्यायच्या आहे। पुढचा मुद्दा, गर्भवती महिला व टिंबटिंब वर्षाखालील मुलाला स्थानिक गावातील अंगणवाडीमध्ये पूरक आहार उपलब्ध आहे असं शासन म्हणतं आहे आणि ते घडतं। 6 वर्षापर्यंतचे आपण बघतोय बालकं असतील किंवा गर्भवती महिला असतील, दोघांना सुद्धा आपण त्या ठिकाणी या पूरक आहाराची सुविधा बघतोय। त्यानंतर जन्मानंतर लहान बाळास किती वेळेनंतर स्तनपान सुरू केले पाहिजे? आणि उत्तर आहे 1 तासाच्या आत त्या ठिकाणी स्तनपान केलं गेलं पाहिजे। पुढचा बघा महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे की महाराष्ट्र राज्याचे राज्य कुटुंब कार्यालय कुठे आहे? राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे या ठिकाणी। त्यानंतर ज्या बालकाचे वजन सतत 3 महिने न वाढता सारखेच जर राहत असेल, सेम आहे, काहीच त्या ठिकाणी वाढच होत नाहीये, तशा वेळेस त्या संकल्पनेला काय म्हणायचं? तर ग्रोथ फाल्टरिंग असं त्याला म्हटलं जातं।
आणि बाळाच्या वजनात वाढ न होता वजन जर घटत गेलं उलटं, म्हणजे जसं जितकं तितकं, समजा या ठिकाणी तुम्ही म्हणतात की बाबा 4 किलो होतं, 4 किलोपेक्षाही कमी झालं आहे, ते 3.5 किलोच झालं आहे, किंवा इथे 7 किलो होतं ते 5 किलोवर आलं आहे, कमी होतं आहे, त्याला ग्रोथ डिक्लाईन असं म्हटलं जातं. पुढे सिकल सेल क्षय असलेल्या बालकांना कोणत्या गोळ्या दिल्या जातात? बघा, सिकल सेल क्षय असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि इथे सुद्धा तेच आहे, फॉलिक ॲसिड. आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवण्यासाठी फॉलिक ॲसिड ही गोळी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. पुढे ज्या बालकांचा दंडाचा घेर 115 मिमी ते 125 मिमीच्या दरम्यान असेल तर ते बालक कोणत्या गटामध्ये बुडतं आहे? मॅम गट असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर किती MM पेक्षा कमी दंड घेर असेल तर बालक हे श्याम गटामध्ये मोडले जातं. बघा, मॅम आणि श्याम अशा 2 कन्सेप्ट तुम्हाला इथे लक्षात घ्यायचे आहे. आणि त्याच्यात सरळ काय आहे, 115 MM पेक्षा कमी जर दंडाचा घेर असेल तर ते श्याम बालक, आणि 115 ते 125 असेल तर ते मॅम गटातील बालक. पुढे लघवीमधून कोणते जंतू बाहेर पडतात? आणि उत्तर आहे साल्मोनेला टायफी. त्यानंतर त्वचेच्या जखमेवरून किंवा त्वचा दंशातून कोणता रोग होतो आहे? बघा, यामध्ये कुष्ठरोग तर तुम्हाला सहज सांगता येईल, मात्र दुसरा हिवताप सुद्धा आहे. दंश म्हणतो ना आपण, जे डास आहे तो दंश करतोय ना, प्रसार होतोय त्याच्यातून ते हिवतापाचा. त्यानंतर काही विशिष्ट रोगाचे रुग्ण आढळतात 24 तासाच्या आत त्या भागातील आरोग्य कार्यकर्ता प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णाबाबत काही विशिष्ट माहिती कळवतो. आणि याला काय म्हटलं जातं मग? बघा, काही विशिष्ट काही वेगळ्या लक्षणाचे रुग्ण जर आढळले असतील तर स्थानिक जे काही आरोग्य कार्यकर्ते किंवा कुणी असतील त्या ठिकाणचे अधिकृत, ते प्राथमिक आरोग्य केंद्राला जी माहिती कळवतात त्याला वर्दी असं म्हटलं जातं. त्यानंतर ॲनाफिलीस डासाच्या आळ्या ज्या आहेत त्या कोणत्या पद्धतीने तरंगतात? बघा, प्रश्न इंटरेस्टिंग आहे, प्रश्न विचारले गेलेले आहे त्याच्या आधीच्या आरोग्य सेवकच्या विविध भरतींमध्ये हा प्रश्न. आळ्या ज्या तरंगत आहेत ना, ती तरंगण्याची पद्धती आम्हाला माहीत असली पाहिजे. समांतर पद्धतीने त्या आळ्या तरंगत आहेत. पुढे डासाच्या जीवनचक्रामध्ये किती अवस्था असतात? 4 अवस्था. ॲनाफिलीस डासाच्या अंडी टिंबटिंब प्रकारे घातले जातात, तर एकट्या पद्धतीने ते अंडी घातली जातात. पुढे क्युलेक्स डास जे आहेत ते किती प्रकारे अंडे घालतात किंवा कशा प्रकारे अंडे घालतात? तर ते समूहाने अंडे घालतात. बघा, ॲनाफिलीस डास एकटीने अंडे घालते आहे, क्युलेक्स डास हे समूहाने अंडे घालत आहेत. आणि जे अंडे असतात, डासांचे अंडे किंवा डासांच्या आळ्या आपण ज्याला म्हणतो आहे, त्या किती दिवसातून त्या अंड्याच्या बाहेर येतात? तर सरळ आहे, 1 ते 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी ते बाहेर येत आहे. आणि आपण बघतो मग डासांची जी पैदास होते त्यामागे हे कारण फार महत्त्वाचं असतं. पुढे भारतातील आरोग्य सेवेच्या 4 पातळ्या कोणत्या? बघा, मुद्दा इंटरेस्टिंग आहे. संरचना तुम्हाला माहीत असावी, स्ट्रक्चर माहीत असावं. पहिला मुद्दा असतो राष्ट्रीय स्तर, नॅशनल लेवल, राज्यस्तर, स्टेट लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल आणि रुरल भागातल्या ज्या बाबी आहेत त्या 4 पातळ्या आहेत. त्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय किती भागामध्ये विभागले? तर एक म्हणजे आरोग्य आणि दुसरं म्हणजे कुटुंब कल्याण, असे 2 भाग त्याचे आहे, नावातच आहे. पुढचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, मात्र तुम्हाला उद्या विचारलं जाईल की राष्ट्रीय स्तर, राज्यस्तर आणि जिल्हा ग्रामीण या 4 पैकी केंद्रबिंदू कोणत्या घटकाला मानला जातो आरोग्य सेवेचा? तर तो जिल्हा हा घटक मानक मानला जातो या ठिकाणी. मग जिल्हा प्रशासन जे आहे तिथे 6 भाग असतात. त्यानंतर आपण बघतोय गटविकास अधिकारी किती गावासाठी नेमला जातो? सरासरी 100 म्हटले. आता इथे काही असं फिक्स नसते. गटविकास अधिकारी म्हणजे पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख आहेत ते थोडक्यात. मग तिथे एक सरासरी म्हटलं गेलं की किती गावांची मिळून एक पंचायत समिती? तर 100 गावांची. जसं आपण 1000 लोकसंख्येचं एक गाव असं एक सरासरी पकडले गेलं आहे. मग 1,00,000 लोकसंख्येमागं एक पंचायत समिती असा त्याचा अर्थ घेतला गेला आहे. पुढे जिल्हा स्तरावर जे आरोग्य खात्याच्या समितीचे अध्यक्ष असतात ते कोण? ते आहेत जिल्हाधिकारी. पुढे ग्रामीण आरोग्य सेवा कधी कार्यान्वित झाली? उत्तर आहे 1977 मध्ये. त्यानंतर 1977 साली एक महत्त्वाची समिती नेमली गेली होती. कधी? 1977ला. जिने जनतेचे आरोग्य जनतेच्या हातात, काय बघा, जनतेचे आरोग्य जनतेच्या हातात या तत्वावर मार्गदर्शक तत्वानुसार आरोग्य सेवा कार्यान्वित केली गेली होती. त्या संदर्भातली ती समिती कोणती? बघा, जनतेचे आरोग्य जनतेच्या हातात. हे तत्व कोणत्या समितीने मांडलं? उत्तर येतं श्रीवास्तव समिती. पुढे
टिंबटिंबपासून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र यांच्यामार्फत जनतेला आरोग्य सेवा देण्याचे कार्य सुरू करण्यात आले. 1952 पासून ही घडते. PHC जे आहेत, प्रायमरी हेल्थ सेंटर्स, 1952ची स्थापना आहे. त्यानंतर आवश्यक प्रशिक्षण देऊन आरोग्य कर्मचाऱ्याकडून किमान टिंबटिंब टक्के सेवा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविता येतात. किती टक्के? कोणाकडून? आरोग्य कर्मचाऱ्यांकडून. कमीत कमी 80% सेवा त्या डायरेक्टली आपण लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. पुढची आल्मा-आटा परिषद तुम्हाला माहीत असली पाहिजे, रशियाची, जी 1978ला आरोग्य सेवा संदर्भात भरल्या गेली. ओके, कोणत्या देशामध्ये? रशिया. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कधी भरली आहे? 1978ला भरली. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांसाठी आरोग्य, ज्याला इंग्लिशमध्ये हेल्थ फॉर ऑल असंही म्हटलं गेलेलं आहे. हेल्थ फॉर ऑल. 2000 साली ही संकल्पना स्वीकारली गेली. त्यानंतर नागरिकांच्या गरजेनुसार आणि त्यांच्या सहभागावर आधारित सर्वसाधारण नागरिकांपर्यंत पोहोचता येणारी, तसेच शासन व नागरिकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी प्रतिबंधात्मक, उपचारात्मक आणि संवर्धनात्मक आरोग्य सेवा कोणती? बघा, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. एक तर प्रतिबंध असला पाहिजे, दुसरं उपचार झाला पाहिजे, तिसरं संवर्धनात्मक आहे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारी आहे. सर्वसाधारण नागरिकांची गरज आणि त्यांचा सहभाग यावर आधारित आहे. त्या सेवेला काय म्हणायचं? तिला आपण प्राथमिक आरोग्य सेवा असं म्हणतो. प्रायमरी हेल्थ सर्व्हिस असं आपण त्याला म्हणू शकतो. पुढे अंगणवाडी, बालवाडी, शाळांमधून दूध व सुखदा यांचे वाटप, गरोदर व प्रसूती पश्चात माता आणि टिंबटिंब वर्षापर्यंतच्या बालकाला केले जाते. बघा, कुठे? एकतर अंगणवाडी केंद्र किंवा बालवाडी किंवा शाळा. या ठिकाणी आपण बघतो दूध असेल किंवा ती सुकटी म्हटल्या जातं. बघा, त्याला गावाकडे आम्ही त्याला सुगडी म्हणायचो. ते मराठवाड्यातल्या भागामध्ये सुगडी असं म्हणायचो त्याला. ते असं मस्त पीठ असायचं, त्याच्यात साखर वगैरे असायची. मग हे गरोदर मातांनासुद्धा आहे, पश्चात मातांनासुद्धा आहे आणि 6 वर्षापर्यंतच्या बालकांनासुद्धा आहे. 3 घटक या ठिकाणी आहेत. पुढे ज्या विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरतात त्याच्यामध्ये कोणती पावडर टाकली जाते? बघा, म्हणजे थोडक्यात पाण्याचं शुद्धीकरण करते ती पावडर, ती म्हणजे ब्लिचिंग पावडर. त्यानंतर ओटी किंवा लघवी तपासण्यासाठी कोणती साधन सामुग्री वापरली जाते? ज्याला युरी स्ट्रिप्स असं म्हटलं जाते. पुढे अतिसार हा जो रोग आहे, ज्याला पोट बिघडणे म्हणतोय आपण थोडक्यात, त्यावरचं औषध कोणतं? ज्याला आपण ORS म्हणतो, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन असं आपण त्याला म्हणत असतो. आणि त्याचं मराठीमधलं नाव आहे क्षार संजीवनी असंही त्याला म्हटलं जातं. पुढे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, ज्याला नॅशनल रुरल हेल्थ मिशन म्हणतोय आपण, NRHM, याची सुरुवात कधी झाली? ही तारीखही पाठ असावी, वर्षही पाठ असावं. 12 एप्रिल 2005. आणि सगळ्यात महत्त्वाचं मुद्दे कोणाच्या काळात? यावेळेस पंतप्रधान कोण? 12 एप्रिल 2005 रोजी जे NRHM सुरू झालं, यावेळेस पंतप्रधान होते डॉक्टर मनमोहन सिंग. पुढे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र. ओके, बेसिक घटक ह्या एकदम पायाभूत पातळीवरचा. या ठिकाणी यांना निधी मिळतो. तो निधी कोठे जमा होतो? बघा, तो ANM आणि सरपंच यांच्या संयुक्त खात्यामध्ये जमा होत असतो. ओके, पुढे नवसंजीवनी योजनेबद्दल आपण याच्या आधी एक प्रश्न बघितलेला आहे की आदिवासी बहुल भागामध्ये योग्य आरोग्य सेवा मिळाव्या म्हणून कोणती योजना? नवसंजीवनी. आदिवासी भागांसाठी आरोग्य सेवा. मग ही कधी सुरू झाली? 25 जून 1995ला. आता ही आरोग्य सेवा देण्यासाठी पाडा स्वयंसेवकाची नियुक्ती केली जाते. कुठे? आदिवासी भागामध्ये. मुख्यत्वेचा कालावधी काय? तर मे ते डिसेंबर हा या कालावधीत ते घडतं. मग यांना मानधन किती आहे? दरमहा तर ते 300 आहे. आता ती वाढली असू शकतं, तुम्ही लेटेस्ट आकडे चेक करू शकतात. पुढचा मुद्दा एक पेटीची कन्सेप्ट आहे. बघा, पेटी अपुऱ्या दिवसाची किंवा कमी वजनाची बालके, ज्यांना आपण हायपोथर्मिया किंवा हायपोग्लासिमिया म्हणतो, त्याच्यामुळे ते दगावू नये म्हणून कोणत्या पेटीची कन्सेप्ट आहे? तिला बोको पेटी असं म्हटलं जातं. पुढे JSSK याचा फुल फॉर्म काय? जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. ओके, लक्षात असू द्या. त्यानंतर आरोग्य सल्ला आणि संपर्क केंद्राचा क्रमांक काय असतो? 104. सिकल सेल आजाराचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? डॉक्टर जेम्स हॅरिक. पुढे भारतात सिकल सेलचा पहिला रुग्ण कधी आणि कुठे आढळला? 1952ला नागपूरमध्ये, म्हणजे महाराष्ट्रात आढळतोय. त्यानंतर
सोल्युबिलिटी चाचणी कोणत्या रोगावर केली जाते बघा. सोल्युबिलिटी, सिकल सेलबद्दल आता तुमचं काही चुकायला नको. त्याचा शोध आपण बघतोय, पहिला रुग्ण बघतोय, चाचणी बघतोय आणि त्यावरचं नियंत्रण बघतोय. फॉलिक ॲसिड म्हणजे थोडक्यात सिकल सेलमध्ये सुद्धा आपण बघतोय लोहाची कमतरता. पुढे महात्मा फुले जीवनदायी योजना आपण बघतोय, सध्या जे नवीन नाव तिथं झालं आहे. याच्या अंतर्गत शस्त्रक्रिया 972 रोग. पुढे फेरतपासणी उपचाराचा लाभ 121 त्या ठिकाणी वेगवेगळे आजार आहे त्यांच्यामध्ये तो घेता येईल. पुढे निरोगी मनुष्याचे आरोग्य टिकवण्यासाठी ऋतूनुसार आणि आजारानुसार जी पद्धत वापरली जाते तिला पंचकर्म म्हणतात. मग पंचकर्मामध्ये काही वेगवेगळ्या बाबी आहेत, जसं स्निग्ध पदार्थाचे सेवन किंवा औषधी तेलाने मालिश करण्याची जी प्रक्रिया आहे तिला काय म्हटलं जातं? तिला पंचकर्मपूर्व स्नेहन असं म्हटलं जाते. त्यानंतर औषधी काड्याने वाफ देण्याची जी पद्धत आहे किंवा घाम आणण्याची जी पद्धत आहे तिला स्वेदन म्हटलं जातं. मित्रांनो, स्वेद म्हणजे घाम. त्यानंतर आयुर्वेदामध्ये रोगाचे जे निदान होते आहे ते कसे होते, ते कशाच्या परीक्षेच्या सहाय्याने केले जाते? तर त्यामध्ये नाडी असेल, मल, मूत्र, जिव्हा, स्वर, सारत्व, सत्व आणि सौमय यांचं परीक्षण करून त्या ठिकाणी आयुर्वेदामध्ये रोगाचं निदान केलं जाते. पुढे हळदी पावडर बघा. हळद आपण बघतो एक उपयुक्त अशी वनस्पती. गृहपातळीवर सामान्य आजारावर कोणता घटक महत्त्वाचा आहे? हळदी पावडर. त्यानंतर कच्ची पपई जी जंतू संसर्ग जखमेवर वापरली जाते. त्यानंतर अँटीसेप्टिक म्हणून जखमेवर कोणते चूर्ण वापरतात? तर त्रिफळी चूर्ण माहीत असलं पाहिजे, महत्त्वाचे उपयोग आहेत. आता त्रिफळी चूर्ण म्हणजे नेमकं काय, कशापासून बनतं हे, ज्याला आपण अँटीसेप्टिक म्हणतोय? याच्यामध्ये हिरडा आहे, आवळा आहे आणि बेहडा आहे, 3 महत्त्वाचे घटक. मलबद्धता बघा. मलबद्धतीमध्ये कशाचा वापर होतो आहे? तर एक तर त्रिफळा चूर्ण, त्याचा काढा आणि एरंडेल तेल असतं ना, एरंडाचं तेल, त्या दोघांचा वापर होतो मलबद्धतीमध्ये. पुढचा मुद्दा आहे मासिक पाळी काळामध्ये जर पोटात दुखत असेल तर कोणती घरगुती पद्धती? त्यामध्ये कोरफडाचा रस जो आहे तो प्यावा. पुढे शेतावरीचा उपयोग काय बघा. फार महत्त्वाचे घटक आहेत आपल्या आरोग्याच्या, आपल्या स्वतःच्या जीवनाच्या दृष्टीने सुद्धा आणि परीक्षेसाठी सुद्धा. शेतावरी स्तनदान करणाऱ्या मातेचे दूध वाढविण्यासाठी कोणत्या घटकाचा वापर केला जातो बघा? शेतावरीचा, म्हणजे स्तनदा माता जे आहेत त्यांचं दूध वाढवण्यासाठी. पुढे 2 चमचे चूर्णाचा काढा बनवून दुधामध्ये घेण्याची जी पद्धती आहे तिला काय म्हणायचं? तिला मुलेठी हा शब्द आहे. त्यानंतर साप चावलेल्या जखमीपासून किती अंतरावर दोरीने बांधली पाहिजे? 4 बोट एवढं अंतर सोडा आणि तिथे दोरीने बांधा. पुढे होमिओपॅथी कुठून आली? तर जर्मनीमधून. होमिओपॅथी हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? तर ग्रीक भाषेतील. हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी 100 वन लाईनर आपण बघितलेले आहेत आणि मला वाटतं फक्त एक 17-18 मिनिट्स या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे जवळपास 17 मिनिटामध्ये आपण 100 वन लाईनर प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने हळूवारपणे या ठिकाणी कव्हर केलेले आहेत आणि याचा फायदा निश्चितपणे तुम्हाला आगामी परीक्षेत होणार आहे. एक जाता जाता आपण ई बुक्स जे आहेत, इतिहास, भूगोल, राज्यघटना, सामान्य विज्ञान, विविध विषयावरचे 10 ई बुक्स आपण तुम्हाला फ्रीमध्ये देतो आहोत सध्या लॉकडाऊनच्या कालखंडात. तुम्ही नवीन असाल कदाचित या चॅनलला, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल आहे. आपलं लाईव्ह लेक्चर जे 10 वाजेचं होतं आहे दररोज, त्याला हजर राहा. आपलं STIRCP ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आणि तिसरं आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC स्पर्धा विश्व, त्याला जॉईन व्हा. तिघांच्या स्क्रीनशॉट पाठवा. सगळे ई बुक्स तुम्हाला फ्रीमध्ये भेटतील. चला, इथे आपण थांबूया. धन्यवाद.